बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वामन होवाळ लिखित एक कथा, नवी वाट. दिवसाचा गोंडा सरासरा वर येऊ लागला. गावातली माणसं रानात जायची घाई करू लागली. घरात बसून चालण्यासारखं नव्हतं. ऐन सुगीचं दिवस सुरू झालेलं. सालभर राबून पीक तयार केलेलं होतं. ते काढून खुडून घेण्यासाठी साऱ्या शिवारात माणसं धावपळ करीत होती. बुट्टीभर भाकरी, गाडगभर कोरड्यास, तेल कांद्यातील खमंग उसळ, रबरबी दह्याचा खोडवा, तांदुळाला खिळत टाकायला एक पटकूर, इतकं सगळं सामान घेऊन बाया माणसं रानाकडे निघाली होती. सगळीच घाई गडबडीत धांदलीत होती. शंकरनानांच्या चारी सुनाही शिवारात जाण्यासाठी आवराआवर करीत होत्या. शंकरनानाचं खटलं तसं लई दांडगं बघा. 4 पोरं आणि 4 पोरी. त्या काळात 2च पोरं, सुखाचं वारं, घरात सारं. असलं वारं कुणाच्याच घरात शिरलेलं नव्हतं. पगाराच्या नोटा मोजल्या गत घरात पोरं मोजली जायची. 4 पैकी शंकरनानाच्या 3 लेकी नांदायला गेल्या होत्या. 4च्या 4 मुलांची लग्न झाली होती. धाकटी सून सोडली तर शंकरनानाच्या सगळ्या सुनानं लेकी पण लेकूरवाळ्या झाल्या होत्या. शंकरनानाचं अख्खं घर म्हणजे खच्चून भरलेल्या आगेनगाडीच्या डब्या गत वाटायचं. पिकलेल्या बोरीसारखं सारं घर पोराबाळाने गजबजलेलं, नाहीतर रावळ आंब्यासारखं मोहरलेलं असायचं. सगळी तयारी पुरी होताच नानाच्या थोरल्या सुनेनं हरापाटी दाराच्या तोंडी ओढली आणि धाकटीला म्हणाली, "धर ग, उचल पाटी आणि घे डोक्यावर, लई वाक्कूच झालाय." आणि तेवढ्यात खळाम खळाम असा आवाज करीत पोतराजाचं पाऊल शंकरनानाच्या वाड्यात पडलं. ह्या आवाजानं थोरली जागच्या जागी थांबली. हाराकल्या गत होऊन तिनं धाकट्या जावेला विचारलं, "या बया, आज मंगळवार का काय? आईची फेरी आली या?" नानाच्या वाड्यात प्रवेश करतानाच सागरू पोतराज सूर धरून म्हणत होता, "आली लक्ष्मी घरा, हळदी कुंकवाचा मान करा. 1चं 21 होऊ दे, 5चं 50 होऊ दे. येल मांडवाला जाऊ दे, चुड्या जोड्यानं राहू दे. लक्ष्मी आयाचं मदान येऊ द्या ग आया वयानो." आईची हाक दर मंगळवारी शंकरनानाच्या वाड्यात घुमायची. काल रात्री सागरू आपल्या लेकाला हनुमाला म्हणाला होता, "बाळा हनुमंता." "का गा दादा?" हनुमानं विचारलं. "आज सोमवार नव्ह काही?" सागरूनं विचारलं. "हां," हनुमा उत्तरला. "आणि उद्या मंगळवार?" सागरूनं विचारलं. "मग त्यात काय झालं? सोमवार ठरला की मंगळवार येणारच." "ते तर खरंच आहे म्हणा, पण पोराला सांगावं कसं ह्याचा विचार करीत सागरू पोतराज बोलता झाला. "माझं एक काम होतं, करशील का?" "आणि ते कसलं का दादा?" हनुमानं नवलानं विचारलं. "उद्या तू पण माझ्या संग चल." "आणि ते कुठं?" हनुमा अधीर होऊन म्हणाला, "आईच्या वारीला." सागरूनं असं पोरला सांगितलं खरं, पण हनुमा एकदम तडाकलाच. "मला तसलं काय आवडत नाही, ते तुला ठाव आहे ना?" "अरे लई तामसाळपणा करू नये, जरा ऐकून तरी घे खरं." सागरू लेकाला समजावू लागला. "मी काय ऐकणार नाही तुझं." तापलेल्या उपड्यासारखं तडकून हनुमा म्हणाला, "तुला कसं बी सांगितलं तरी तू भीक मागूनच जगणार आहेस." "ए पोरा." "पोरा नाही आणि बापा नाही." हनुमा एकेरी येऊन म्हणाला, "आज लहानपणापासून राखून ठेवलं माझ्या डोक्यावरचं हे केसच भादरून टाकतो." "अरे अरे पण देवाचं क्या असते? आपलं देवस्थान लई कडक असतं. तू जर तसं केलंच तर काय करेल ते देवस्थान?" हनुमानं मध्येच विचारलं.
लेका झटक्यात गड्याची बाई होशील की. देवीचं केस काढल्यावर होणारा परिणाम सागरूनं सांगितला तसा हनुमा चमकून म्हणाला, अरे बाबा. नाही म्हटलं तरी आपण गड्याची बाई होणार ह्या विचारानं हनुमा थोडासा धास्तावल्यासारखा झाला. पण उसनं अवसान आणून तो म्हणाला, मोलमजुरी करून मी पोट भरतोय तेच बरं आहे. मला नाही ते पटत. आणि दादा, सामुदायिक दीक्षाविधीत तू सामील झाला होतास ना, तरी पण तू पोतराज कसा होतोस भीक मागण्यासाठी? हनुम्यानं विचारलं. अरे हनुमंता, सागरू पुन्हा एकदा लेकाची समजूत काढू लागला. आता मी म्हातारा झालोय. आता कितीच अवसान राहिलंय माझ्यात तरी. म्हणून का तुझं ते जुनं गाणं चालूच ठेवणार आहेस? तुझं म्हणणं तरी कळू दे. हनुमा म्हणाला, गेल्या मंगळवारी मी त्या शंकरनानाच्या वाड्यात वारीसाठी गेलो. त्या 4 बायांनी डपड्याच्या तालावर नाचून माझा नुसता रेंदा पाडला. डपडं वाजायचं बंद झालं की त्या माझ्या अंगावर धावून यायच्या, म्हणायच्या बजाव बजाव. मी पार हैराण झालो. पण मग मी काय करू त्याला? हनुमा वैतागला. त्यांची खोड मोडायची मला. पोतराज बनून तूच नाच त्यांच्या संग. सागरूनं सुचवलं. सागरूच्या ह्या सूचनेनं हनुमाला मौज वाटली, पण जरासा विचार केल्यागतच म्हणाला, पण दादा, त्या मला बी आटपल्या नाहीत तर मग मी खून करीन तवा एकीकीला खांद्यावरच्या कोरड्यानं फटकं उडीव. सागरू म्हणाला, ही बरी गंमत आहे. म्हणून हनुमा खुश होऊन म्हणाला, चल दादा, मी होतो पोतराज. लेकाचा होकार मिळता सागरूनं लेकावर आभरानं चढवलं. त्याच्या कमरेभोवती एक पट्टा बांधला. उपाजल्यापासून वाढवल्या त्याच्या केसाला तेल लावलं. चापून चुपून नीटसं भांग पाडला. कपाळावर कुकवाचा मळवट भरला. मळवटाच्या मधोमध पिवळा धम्मक भंडारा फासला. खांद्यावर लक्ष्मी आईचा कोरडा सोडला. डोळ्यात सुरमा भरला. हनुमा पोतराजाचं डोळं काजळं काळं दिसायला लागलं. नवा आणि कवळा लुसलुशीत पोतराज झक्कास दिसायला लागला. आज धाकटी आई पण वारीला आल्याचं बघून शंकरनानाच्या सुनेला नवाल आणि हुशारी वाटली. त्यांना बांड आणि उमद्या पोराबरोबर मन भरून नाचायला मिळणार होतं. नाहीतरी सागरू जरासं खेळला की घाईला येत होता. त्याच्या पावलांची गती आपोआपच मंद होत होती. देवीचा आसरा घेतल्याशिवाय त्यांना कुठं मन भरून नाचायला मिळत नव्हतं. अंगात आईचं वारं आणून वाजपाच्या तालावर खेळायची हौस भागणार होती. हाताची मिठी हवेत फिरवून उद्या ग आई उद्या म्हणून अबलं घोड्यासारखं नाचायला मिळणार होतं. नव्या जुन्या पोतराजांचा जोड बघून त्या हरकून गेल्या. सागरूनं काखेतलं ढपडं गुनांग गुमनांग तितानांग तितानांग असं बारीक सुरात वाजवायला सुरुवात केली आणि शंकरनानाच्या 4ही सुना रानात जायचंच विसरल्या. रानात नेयाचं सामान तिथंच सोडून दिलं तिने. एक कंबरेला पदर खचून त्या पावित्र्यात उभ्या राहिल्या. सागरू पोतराजानं आपल्या सुरेल नकरेल आवाजात आईचं गीत गायला सुरुवात केली. पुढं आला सुकीर वार, नाही सारवलं घर, आई तू ग लखाबाई, एवढा गुन्हा तू माफ कर. धितनांग तितनांग धितनांग तितनांग. शंकरनानाच्या 4ही बी सुना तयारनं उभ्या होत्या. वाजपाच्या तालानं धाकटीला एकदम भुरळ पडल्या गत झालं. सगळ्याच्या आधी आपणच नाचायला सुरुवात करावी असं तिला वाटलं. पण थोरल्या बाईचा मोहर झाल्याशिवाय आपण तरी कसं आधीच नाचावं असा विचार तिघींच्याही मनात घोळत होता. नानाच्या घरातल्या बायका शिस्तबाज. देवीच्या नावानं अंगात आणायला सुद्धा त्या सिनियरिटी डावलत नव्हत्या. घराण्याची पद्धत, दुसरं काय. डपडं घनघनलं आणि थोरली जाऊ उधं गाई उधं असं म्हणून अंगणात धावली. मग इतर तिघी नकरेल घोड्यासारखं पाय लचकत अंगणभर उधळायला लागल्या. बायकाचा तांडा बघून हनुमा पुत्रात हरकून गेला. त्याच्या अंगात ही सुरसुरी आल्यागत झाली. म्हातारा डपड्याची बारीक चाल घुमवत होता आणि हनुमा रंगात आल्या मोरासारखा थुई थुई नाचत होता.
साऱ्या बायकाने मग मोरांगीचा ताल धरला. पार भरमून गेल्या गेत झाल्या. सुगीचा दिवस आणि रानातलं काम त्यांनी डपड्याच्या तालावर 3 ताळ उडवून लावलं. कशाचं ध्यान असं राहिलंच नाही. हनुमा तरणा होता, पण त्याला सराव नव्हता. जोर करून तो नाचत होता, पण त्याचीच दमछाक व्हायला लागली. असं ध्यानात येताच मग, आता का दादा, अशा प्रश्नार्थक मुद्रेनं आपल्या बापाकडे बघितलं त्यानं. म्हाताऱ्यानं राग रंग बघितला आणि उडव आता फटकं असा इशारा देऊन आईचं गाणं नेटानं म्हणायला लागला. माझ्या आईचं ग्वाड लई रूप, नाही जाळीला दिवीज दीप. सागरू दादानं आधीच सांगून ठेवलं होतं, हनुमा एकदम सगळ्या जणींच्या मागे धावू नकोस, एकेकीचा नीर काढायचा. सागरूनं गाणं पुढं चालू केलं. पाया पडतो आणि हात जोडतो तुझ्या मोहर, एवढा गुन्हा तू माफ कर. सागरू समेवर येताच हनुम्यानं गळ्यातल्या कोरड्याला हात घातला आणि धाडकन थोरलीच्या अंगावर ओढला. तो सणसणीत फटका तिच्या बिंबीजवळ बसला. नकशिकांत कळ आली. कळ सोसावी म्हणून ती आई ग असं म्हणणार होती, पण अंगात आल्यावर आई ग म्हणायचं नसतंय हे तिच्या ध्यानात आलं आणि असं म्हणून तिनं जमिनीवर धाडकन अंग टाकून दिलं. चटकन उठून तोंडावरचा घाम पुशीत ती घाईनं घरात गेली. सागरूने इशारा केला आणि हनुमा 2 नंबरच्या मागे लागला. सागरूनही आईचं गाणं आणखी चढायला लावलं. तो म्हणत होता, नाही निवद नारळ केला, तुझ्या भुकला दही भात काला. बकर मारतो आणि कोंबडं कापतो, तुझ्या मोहर एवढा गुन्हा तू माफ कर. धितानांग तित्तानांग धितानांग तित्तानांग धाड असा कोरड्याचा फटका हनुमानं उगारला खरा, पण 2 नंबरची बाई हुशार होती. त्यातच थोरल्या बाईसाहेब चाबकाच्या फटकाराने किती कळवळे आहे तिनं पाहिलं होतं. आपल्याला हा फटका सोसणार नाही हे तिनं हेरलं होतं. पाण्याच्या आधी वळण मारावं असं तिनं केलं. हनुमानं उगारला चाबूक अंगावर पडायच्या आधीच तिनं उधळ म्हणून जमिनीवर लोळणच घेतली. हनुमा आता 3 नंबरच्या मागे लागला. पाया पडतो हात जोडतो तुझ्या मोहर, एवढा गुन्हा तू माफ कर. धाड हनुमानं चाबकाचा बार उडवला, पण 3 नंबरच्या बाईनं दोन्ही हातानं ओटीपोट गच्च धरलं आणि डूक उडी मारून उधळ करून मटकन खाली बसली. दोन्ही हात आणि गुडघे पोटाजवळ गच्च आवळून ती बसली होती. ही पण चाबूक न खाताच खाली बसली म्हणून हनुमा खवाळला. तिच्या भोवती रिंगण धरून नाचू लागला. उठ उठ गाय उठ असं म्हणून विनवू लागला. तरीही ती उठ ना. मग हनुमाच मनानं गाणं रचून म्हणू लागला. आये उठ ग उठ, उठ ग आये उठ, तुला येऊ दे मोराचं पाय, हात जोडतो पाया पडतो तुझ्या मोहर, एवढा गुन्हा तू माफ कर. तरी ती तशीच अंगाचा मुटकुळा करून बसली होती. सागरूनं ते बघितलं आणि डपडं बारीक बारीक आवाजात चालू ठेवीत तो म्हणाला, आये तू रागावू नकोस. अगं ती उठणार नाही, उठणार नाही, ती उठणार नाही. आणि ते का म्हणून? तिथल्या तिथं झुलत हनुमा पोतराजानं म्हटलं, ती उठलीच पाहिजे, उठलीच पाहिजे. आई उठ उठ. आई तशी कशी उठणार? बारीक डपडं चालूच होतं. का काय झालं? हनुमानं दातवट खात विचारलं. अगं आये तिचं नेसान फिटलंय. धितानांगे तितानांगे धितानांगे तितानांगे डपडं घुमायला लागलं आणि हसू आवरत हनुमानं गिरकी घेतली. रिंगणात आता फक्त सगळ्यात धाकटी तेवढी होती. ती पोरसवदा होती. नुकतंच लगीन झालेली, चवळीच्या शेंगसारखी होती. नाचताना तलवारीच्या पात्यागत 4 जागी लवत होती. ती आपल्या जोडीची हाय बघून तो खुश झाला आणि नुसता तिच्या संग खेळत राहिला. कोरड्याचा फटका मारायचा तो नावच काढीत नव्हता आणि ती सुद्धा बेहोश होऊन नाचत होती, गिरक्या घेत होती. पोरग आता खरंच बिघाडलं असं सागरू मनाशीच म्हणाला.
आता हनुमा आपल्याकडे बी लक्ष द्यायला तयार नाही हे सागरूनं हेरलं. त्यानं आपल्या झोळीतून कडुलिंबाचा पाला बाहेर काढला व तो हनुमा पुढं धरला. खवाळलेल्या आईनं तो कडूजार पाला कचा कचा खाल्ला. भुकेलेल्या उंटागत तो लिंबाचा पाला खाऊ लागला. ती चौथी पोरगी नाचता नाचता थकली. येवाना तिनं उध म्हणून भुईवर अंग टाकून दिलं होतं. हनुमा मात्र लिंबाचा पाला खात राहिला. सगळ्या बायकांना नवाल वाटलं. काय चुकलं कुणाला ठावं. आई आज लईच खवळली ह्या. चित्तागती होऊन त्या एकमेकींकडे बघत होत्या. सागरू पोतराज म्हणाला, आई उगाच पश्चाताप करून घेऊ नकोस. काय चुकलं असेल तर सांग. थोरली जाऊ पुढं आली. सुपातल्या कुकवानं तिनं आईचा मळवट भरला. पायावर पाणी वतलं आणि पदर पसरून ती म्हणाली, बया काय चुकलं माखलं असेल तर ह्या पदरात घाल, पण असा हाल करून घेऊ नकोस. असं म्हणून ती पाया पडली. तरी आई लिंबाचा पाला खातच होती. आईला निवद नारळ करा. सागरू म्हणू लागला, करतो करतो देवा करतो. त्या सगळ्या म्हणू लागल्या, एक खैरा कोंबडा आणि उपराट्या पंखाची कोंबडी सोडा. हो देवा हो. सोनेरी भात आणि बापभर तेल द्या. देतो की देवा. शंकरनानाच्या सुनाने सगळे द्यायचं ठरवलं. तरी हनुमान आजकाम बंद करायला तयार नव्हता. अंगात चिरल्या घेत तो नाचतच होता. मग मात्र सागरू पोतराज वैतागला. होऊन जाऊ दे तर असं म्हणून तोच पोरासंग नाचायला लागला. गिरकी घेऊन सागरूनं हनुमाच्या गळ्यातला कोरडा काढून घेतला आणि डबडं वाजवता वाजवता तोही रंगात आला. हनुमानं म्हाताऱ्याचा डाव वळिकला. आपण थांबलो नाही तर म्हातारा आपल्याला चाबकानं फोडून काढील असा विचार करून उध म्हणून हनुमानं भुईवर अंग टाकून दिलं. शंकरनानांच्या सुनांचा आई शांत झाली म्हणून जीव भांड्यात पडला. सगळं शांत झालं. सागरूनं सुब्बर जुंधळं, तांदूळ, नारळ, गोड तेल, खैरा कोंबडा हे सगळं एका गाठुड्यात बांधलं आणि बापलेक वाड्याच्या बाहेर पडलं. गावाट संपून ते ओढ्याच्या वाटेला लागलं. समोरून शंकरनानाच येताना दिसला. घाईनं पावलं टाकी तो घराकडं निघाला होता. बैलामागचा चाबूक त्याच्या गळ्यात लटकत होता. जरासं थांबून शंकरनानानं विचारलं, आमच्या वाड्यातून आलासा काय रे? वय मालक. का जी? सागरनं पुन्हा विचारलं. आमच्या बायका अजून वाड्यातच आहेत काय? नानानं संतापून विचारलं. वय आहेत की. का व? सागरनं पुन्हा विचारलं. लेका का म्हणजे? शंकरनाना वैतागत म्हणाला, दिवस दोपरीला आलाय. रानातलं काम तसंच बोंबलत पडलंय आणि ह्यांचा अजून पत्त्या नाही. घराकडे जाऊन एकेकीला चाबकानं फोडूनच काढतो. असं म्हणत सपासप पावलं टाकीत तो घराकडे निघाला. दादा त्या बायांचा आज घातवार दिसतोय. हनुमा म्हणाला. म्हणजे काय रे बाळा? आईचा मार तर त्यांनी खाल्लेलाच आहे. त्याशिवाय नानाच्या चाबकाचं फटकं बसायचंय म्हणजे घातवारच झाला की. हनुमाचे काळून म्हणाला. बाप लेक थकलेल्या पावलांनी वाट सारत होते. सडकचा फुपाटा गुलालासारखा भासत होता. वाऱ्याचे झुळूक लहरत होती आणि सागरू आपल्या लेकाकडे कौतुकानं बघत होता. हनुमानं मागं वळून बघितला आणि तो घाबरून म्हणाला, दादा शंकरनाना का असा धावत येतोय आणि गळ्यात चाबूक पण तसाच हाय. सागरू या चेहऱ्याने बघत राहिला. शंकरनाना धापा टाकत जवळ आला आणि म्हणाला, सुनाना हाणलं आता तुम्हाला चाबकानं फोडून काढतो. आणि ते का हो मालक? सागरू गयावया करत म्हणाला. रांडेच्यानं देवीच्या नावानं बाया नाचवत बसताय आणि आमचं रानातलं काम तसंच बोंबलत पडतंय. दर मंगळवारी असंच चालतंय. हनुमान आपल्या गळ्यातला आईचा कोरडा काढला आणि सागरूकडे देत म्हणाला, दादा हे घे आणि उडीव ह्या नानाला पण फटकं. बघू तुझ्या आईची पावर. अरे बाळा
ते मालक आहेत, त्यासनी कसं मारायचं? सागरू म्हणाला. का? तुझी आई पण घाबरते म्हण की. हनुमा चिडून म्हणाला. ए शेंबड्या, लई तोंडवर कोण बोलतोयस? पायरीनं वागा जरा. शंकरनानानं दम भरला. आणि पुन्हा आमच्या वाड्यात पाऊल टाकलं तर तंगड्या मोडून ठेवीन. दम देऊन नाना निघून गेला. तू घाबरू नये, हे असंच चालायचं. सागरू समजूत घालू लागला. आय हाय तवर कोण वाकडं करीत नाही. चालता चालता हनुमानं विचारलं. दादा, खैरा कोंबडानं उपराट्या पंखांची कोंबडी तू मागितलीस, त्यात काय विशेष? लेका, खैरा कोंबडा आणि उपराट्या पंखांची कोंबडी साध्या परीस चवीला जरा चांगली असत्या ती. सागरूनं खुलासा केला. असं आहे भाई? हनुमानं हसत विचारलं. ह्यो कोंबडा आज खाशील तवा चवीतला फरक कळेल तुला. सागरूनं खुलासा केला. आणि दादा, लिंबाचा पाला एकासारखा कडूजार, पण मी तो इतका कसा खाल्ला? हनुमानं विचारलं. अरे बाळा, त्या पाल्यासंग एक वनस्पती मी खायला दिली होती तुला. सागरू गुपित सांगू लागला. त्या वनस्पतीनं लिंबाचा पाला बी गुळमाट गोड लागतोय आणि कसला बाधिकार पण होत नाही. अरे तिच्या आईला. हनुमाला नवल वाटलं. म्हणूनच तू इतका पाला खाल्लास, नाहीतर 10 उलट्या होऊन आता पाहू तो बेजार झाला असतास की. काहीतरी चमत्कार दाखविल्याशिवाय आपलं पोट तरी कसं भरणार? असं सांगून सागरू जरा जवळकीच्या सुरात म्हणाला. बाळा हनुमंता, का गा दादा? त्यानं खोल आवाजात विचारलं. हे सामानाचं गठडं आणि कोंबडा घेऊन तू घराकडे जा. आणि तू गा दादा? म्या तुझ्या मामाच्या गावाला जातो या. आणि ते कशासाठी? त्यानं दिलेली वनस्पती संपली या. सागरू सांगू लागला. जाऊन आणतो की, पुन्हा एखाद्या टायमाला उपयोगाला येईल. लिंबाचा पाला खाताना पाहून माणूस चक्रावतंय. तेच आईचं खरं रूप आहे असं वाटायला लागतंय. म्हणजे तुझा इच्छार काय आहे दादा? हनुमा रागानं म्हणाला. मला पोत्रात बनवून पुन्हा आईच्या वारला घेऊन जाणार आहेस काही? नाही नाही, तसं काय नाही म्हणा. सागरू चाचरत म्हणाला. मग कसं आहे तर? हनुमा म्हणाला. पोट भराव म्हणून काहीतरी खोटं नाट्य करायला आलो नव्हतो मी तुझ्या संग. जरा नाचायला आणि त्या बायांची खोड मोडायला मिळेल म्हणून मी आलो होतो. आणि दादा? काय रे बाळा? गंभीर होत सागरू म्हणाला. त्या बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मग? हनुमानं विचारलं. होय, जाऱ्यासंग गेलो होतो की दीक्षा घ्यायला. मग बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणून तुझ्या बापानं कवा पोतराजकी केली होती काय? हनुमा तडकून बोलला. हे ढोंग दत्तुर सोडून दे सगळं. हे लाचारजीनं बस झालं. आणि तुझ्या पोटाला तरी कितीच लागतंय? मी मोलमजुरी करून मिळवतोय, त्यातलंच 2 घास खाऊन मानानं जगायला लागता. हनुमा खवळला होता आणि म्हातारा गंभीर झाला होता. मग हनुमाच पुढं म्हणाला. आईच्या नावावर भीक मागायचं सोडून दे, सोडून दे. आजपासनं सारा तमाशा बंद. आजच सारं केस भादरून काढतो. तू म्हणत असशील तर तुझं बी केस काढून टाकतो. तसं करायचं नसेल तर खुशाल त्या मामाच्या गावाला जा, नाहीतर कुठं बी जा. माझ्या मार्गाने मी जाणार, तुझं तू बघ. आणि मग हनुमा सपाट्यानं चालू लागला. रणरण त्या माळावर सागरू थंडगार होऊन उभा होता. तो मनाशीच म्हणू लागला. खरं आहे, खरं आहे. आई खोटी आणि आईचं वारं बी खोटं. पण आपण कंची वाट धरावी? हनुमाच्या मामाच्या गावी की हनुमा ज्या वाटण निघालाय ती? सागरू जरासा जागच्या जागी खिळ्यागत झाला. त्यानं विचार केला आणि हनुमा गेला त्याच वाटणं तो सपा चालायला लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.